इस न्यूज के प्रायोजक है इकबाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापूर। भाषा ही प्रवाही असते, जिवंत शब्द घेऊन ती वाहत असते। प्रत्येक महिला गणिक भाषा बदलत असते, त्या प्रत्येक भाषेत शब्दांचे वैविध्य असते, त्या वैविध्यामुळे विनोद निर्मिती होते, असे प्रतिपादन हास्यकवी नारायणपुरी यांनी केले। वीरशैव विजन बसव व्याख्यानमालेचे समारोपाचे पुष्प हास्यधारा या विषयावर गुंताने ते बोलत होते। या प्रसंगी मंचावर माजी विरोधी पक्षनेता अमोल शिंदे, माजी पोलीस उपायुक्त दीपक आर्वे, श्री सिद्धेश्वर बँकेचे संचालक सिद्धेश्वर मुनाळे, वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार उपस्थित होते। यावेळी श्री पुरी यांनी काटा प्रेमाचा जांगड गुत्ता इश्क प्रीतीचा या कविता सादर करण्याबरोबरच कौटुंबिक, सामाजिक व राजकीय प्रसंगावर मार्मिक भाष्य केले। या प्रसंगी अरविंद जोशी, महावीर द्रुककर, दशरथ वडतिले, दत्ता थोरे, सोमेश्वर याबाजी, आनंद दुलंगे, नागेश बडदाळ, राजेश नीला, मनोज पाटील, गौरीशंकर अतनुरे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बरकुले यांनी केले। विजयकुमार बिराजदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले। सूत्रसंचालन महेश कटिवाले यांनी, तर आभार प्रदर्शन राहुल बिराजदार यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समिती सचिव अविनाश हत्तरकी, अमित कलशेट्टी, सोमनाथ चौधरी, बसवराज जमखिंडी, शिव कलशेट्टी, सिद्धेश्वर कोरे, संगमेश्वर स्वामी, अमोल कोटगोंडे यांनी परिश्रम घेतले। वीरशैव विजन बसव व्याख्यानमाले प्रसंगी अमोल शिंदे, दीपक आर्वे, महादेव कोगनुरे, सिद्धेश्वर मुनाळे, हास्यकवी नारायणपुरी, राजशेखर बरकुले, विजयकुमार बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते। वीरशैव विजन ही गेल्या 10-12 वर्षापासून सोलापुरात एक उत्कृष्ट अशा पद्धतीचं सामाजिक क्षेत्रात काम करत आहे, आपल्या सगळ्यांना माहित आहे। पण सोप्या पद्धतीनं महात्मा बसवेश्वर असतील, सिद्धरामेश्वरांचा इतिहास असेल, या सगळ्या गोष्टींवर उजेड टाकण्याचं काम वेगळ्या दृष्टिकोनातून या विजनच्या माध्यमातून गेली सातत्यानं होत असताना खरंच सर, तुम्ही आणि तुमच्या टीमनी खूप चांगलं उल्लेखनीय काम या संस्थेच्या माध्यमातून उभं केलेलं आहे। पूर्वी सोलापूर शहरामध्ये बऱ्याचशा व्याख्यानमाला खूप मोठ्या प्रमाणात व्हायच्या, त्याला श्रोते सुद्धा यायचे। आज आयोजक म्हणून आम्ही कधी करायची इच्छा जरी ठेवली तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की किती मोठा वक्ता आणला तरी श्रोते येतील का नाही, ही खूप मोठी शंका असते। आयोजकाला ती मोठी काळजी असते की कार्यक्रम करायचा आहे, सगळं आहे, स्पॉन्सरशिप आहे, सगळं आहे, पण ऐकायला लोक येतील का नाही। पण मला खास करून पुरी सरांचं मनापासून धन्यवाद द्यावं लागते की तुम्हाला नाव ऐकल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात आणि सर्व समाजातली लहान थोर मंडळी एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला ऐकण्याकरता ही आली, त्याबद्दल मी खरंच सर्व उपस्थित श्रोत्यांचं मनापासून धन्यवाद देतो। कदाचित मला वाटतं या सगळ्या गोष्टीला मोबाईल कारणीभूत होतोय का काय असं वाटायला लागलंय, कारण आता सरांनी सांगितलं की हसणं किती जरुरी असताना सुद्धा खरंच आपण हसतोय का? पोलीसदारी धरून आणल्यावर ज्या पद्धतीने चेहरे असते तसे चेहरे आपले सातत्याने असतात, ही खूप गंभीर आणि काळाची विचार करण्याची गरज आहे। आणि मोबाईलमुळे या सगळ्या गोष्टी घडत असतील तर कुठेतरी मोबाईलला बाजूला ठेवून, पूर्वी साहेब तुम्हाला लक्षात असेल, आता लई मोठी वयस्कर मंडळी इथं आहे, एखादा जोक झाला, एखादा सकाळी घटना घडली तर आपण दिवस त्या गोष्टीची आठवण करून हसायचो पूर्वी लहानपणी पहिला। आता बघा तुम्ही, किती महत्वाचा मोठा जोक जरी झाला असेल तर 2 ते 3 मिनिटाच्या वर हसणं नसतंय। स्थापनेला आज 12 वर्ष होत आहेत। 13 मे 2013 बसव जयंतीच्या दिवशी विजन स्थापन झालं। आज त्याची तपपूर्ती होतीये। 12 वर्षात जे आम्ही कार्य करीत आलो, सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, धार्मिक असतील, आध्यात्मिक असतील, सांस्कृतिक असतील, मनोरंजनात्मक असतील, क्रीडा असेल, आरोग्य असेल, सगळ्या क्षेत्रात आम्ही कार्य केलेलं आहे। त्याचा लेखाजोखा मांडण्याची ही वेळ नाही आहे। मोजके काही उपक्रम 2 सांगितले, काल आणि परवा, त्यामध्ये एक व्याख्यानमाला आणि दुसरं आमचं मुख्य विजन आहे की गरीब गरजू हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणे। आतापर्यंत आम्ही 160 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिलेली आहे, त्यामध्ये जवळपास 50-60 विद्यार्थी नोकरीला लागलेले आहेत। आणखी मी आज एक ऍडिशनल गोष्ट सांगू इच्छितो या ठिकाणी की 2019 पासून, त्यापूर्वी पण सुवर्ण सिद्धेश्वर संकल्पनेला आम्ही 2 किलो चांदी अर्पण केली। त्याचबरोबर श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकांवर आरत्या नव्हत्या, मग त्या स्वतंत्र अष्टविनायकांच्या आरत्या कवी नारायण काका कुलकर्णी यांच्याकडे लिहून प्रथम त्याचं पुस्तक प्रकाशित केलं। अत्यंत विश्वास आहे, पण एक गोष्ट, इथे शिक्षक किती आहेत? नाही विचारून घेतलेलं बरं बाबा।
ते आम्हाला शिकवण्यात आलं होतं की भारताला स्वातंत्र्य 1947ला मिळालं. काही लोकांना वाटतं 14ला मिळालं. तर मला असं वाटायलंय की आमच्या गुरुजी लोकांनी आम्हाला खोटं शिकवलं काय. पण नाही, आमच्या गुरुजी लोकांनी आम्हाला एकदम राईट शिकवलं होतं. ह्याच्या गुरुजी लोकांनी ह्याला खोटं शिकवलं, त्याच्यात आपला काही दोष नाही. पण असो, काही हरकत नाही. आमची सद्भावना त्यांच्यासोबत आहे आणि तुम्हा सगळ्यांची असेल. कविता कुणाला कळते कुणाला कळत नाही याबद्दल इंद्रजित भालेरावांची खूप सुंदर कविता आहे. जुन्या जाणत्या लोकांनी, तुमच्यातल्या रसिक मंडळींनी ऐकलेली आहे की माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, अशांची कवितेनं कधीच केली नाही कदर. ज्याला सख्या बहिणीचा मुराळी होता आलं नाही, अशांसाठी कवितेला गोड गुराळ होता आलं नाही. पोटची पोर नांदायला जाताना ज्याचा आसू कधी ढळत नाही, अशांच्या तर मरणदारी ही कविता कधीच वळत नाही. कशांपासून? अशांपासूनच कवितेला इतिहासात कायम भीती होती. कोणत्या लोकांपासून? ज्याला सख्या बहिणीचा मुराळी होता आलं नाही, पोटची पोर नांदायला जाताना ज्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही, अशांमुळेच कवितेला इतिहासात कायम भीती होती. म्हणून कविता 700 वर्ष जात्याभोवती जिती होती. आता ही जिवंत कोणं ठेवली? ही जिवंत ठेवली आपल्या आजीनं, आपल्या पणजीनं, आपल्या आईनं. तुमच्यातल्या एकाने हात वर करावं इमानदारीनं की त्यानं सकाळी उठून जातं वडले म्हणून. बदमाश लोक आहेत हे इमानदारीनं सांगितलं पाहिजे. जातं त्यांनी ओढलं, पण ह्या कृतज्ञ आहेत. अहो, जातं गेलं जाऊ द्या की, चांगली गोष्ट आहे. आता मिक्सरवरची गाणी लिहा, गिरणीवरची गाणी लिहा. पण यांनी एकही गाणं गिरणीवर नाही लिहिलं. ह्या सगळे गाणं कोणतं ऐकतात? शांताबाईचं. शांताबाईच्या गाण्यानं संस्कार केले जात नाहीत, शांताईच्या गाण्यानं संस्कार केले जातात. मग ओव्या फार मस्त होत्या की अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं, रुपयाचा वाळा तानुल्या बाळा तीट लावते. सगळ्यांनी ऐकलेलं आहे ते, लहानपणी तरी ऐकलेलं आहे. आणि एक ओवी तर फार म्हणजे सुंदर होती की डेरा ग डेरा मांडेला उधानी, कायसस घुमत डेऱ्यात साजनी, घुसळण घुसळी राधिका गवळण, तिकडून आले ग कृष्णाजी दातार, कृष्णाजी कृष्णाजी दान द्या, निळ्या घोडीवर बसून जा, निळी घोडी वाकली, सखुबाई खुदकन हासली, सखुबाई तुमच्या अंगणी, सुंदर चाफाओ लावणी, कैसा चाफाओ फुलला, चला बाई कळ्या तोडायला. हेलो सोलापुरकर, इकबाल फैशन रमजान में आपके लिए लेकर आया है किड्स वेयर, गर्ल्स और बॉयज के लिए न्यू वैरायटीज और न्यू डिजाइन, वो भी एकदम आपके बजट में. कुर्ता, पठानी, पैंट, शर्ट्स और जैकेट्स. गर्ल्स के लिए स्पेशल हीरा मंडी डिजाइन, प्लाजो, गाउन्स, फ्रॉक्स और लेडीज वेयर ड्रेस मटेरियल, पाकिस्तानी सूट्स, गाउन, प्लाजो, शरारा. तो ये ईद सेलिब्रेट करो इकबाल फैशन के साथ. हमारा पता बेगमपेट मार्केट सोलापुर. कॉन्टैक्ट नंबर 9422601266, 9423521266.